समास 7 कवीश्वर स्तवन. येथे समर्थांना संत कवी अभिप्रेत आहेत. त्यांनी ईश्वराची अनुभूती घेतलेली असते, त्यामुळे त्यांचे शब्द हे अनुभवाचे असल्याने सामर्थ्यपूर्ण असतात. म्हणूनच त्यांच्या काव्याच्या वाचनाने माणसाच्या मनात ईश्वराचं प्रेम निर्माण होऊन ते मिळवण्याची आस उत्पन्न होते. या समासातील काही निवडक ओव्या आता आपण पाहूया. श्रीराम आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होये. की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. अध्यात्मग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयासी. की हा परलोकींचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला. की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. की हा श्रुतींचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होये सुलभ निजबोध कवी रूपे. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे निप्रसादे. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती. नसता कवींचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेणे पंडिता अंगी बाणली परमयोग्यता. परोपकारा कारणे, नाना निश्चय अनुवादणे, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. की हे अमृताचे मेघ वोळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. की हे विवेकनिधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचे निविचारे कोंदाटले हे. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षयी आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड कवी प्रबंध रचना. आता असो हा विचार,
जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम सवास सात्वा. श्रीराम.